नमस्कार मित्रांनो, आज आपण PHP मधील एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. PHP ऑटोलोडिंग. जर तुमच्याकडे अनेक क्लासेस असतील आणि प्रत्येक वेळी रिक्वायर आणि इन्क्लूड लिहायचं नसेल तर कंपोजर आपोआप हे सगळं काम कसं करतो हे आपण आज शिकणार आहोत. तर ऑटोलोडिंग म्हणजे एक अशी सोय जिथे तुमचे क्लासेस आणि फंक्शन्स हवे असताना आपोआप लोड होतात. तिथं आपल्याला रिक्वायर किंवा इन्क्लूडची गरज नाही लागत. आपण हे कसं करतो? तर ऑटोलोडिंग मग आपण यूज करतो कंपोजर थ्रू, आणि त्याच्यामध्ये आहे टोटल 3 टाईप्स, ज्यामध्ये आपण फाईल्स ऑटोलोड करू शकतो, जिथे आपण क्लास मॅप ऑटोलोड करू शकतो, जेणेकरून आपण एक पाथ देतो. ओल्ड हे स्ट्रक्चर असतं, ओल्ड कोड असतो, फाईल कोड, जिथे नेमस्पेस यूज नसतात, तर तेही आपण ऑटोलोड करू शकतो. आणि थर्ड आहे PSR4 ऑटोलोडिंग. PSR4 ऑटोलोडिंग बद्दल आपण याआधी शिकलेलो आहोत. तर आपण डायरेक्टली कोडवरती स्टार्ट करूया. तर आपली जी फाईल आहे इथे आहे, आपला कोड आहे. कोड एडिटरवरती आपण आलेलो आहोत आणि इथे आपण एक फाईल क्रिएट करूया, index.php. ठीक आहे, index.php ही फाईल आपण क्रिएट केलेली आहे. आणि आपण दुसरी एक फाईल क्रिएट करूया हेल्पर फंक्शनसाठी, helpers.php, जेणेकरून इथे आपण काही हेल्पर्स फंक्शन्स लिहूयात की जे आपल्याला यूज करायचे आहेत नंतर. ठीक आहे, तर पहिलं फंक्शन असेल सिंपल फंक्शन ॲडिशन. त्यासाठी आपण 2 पॅरामीटर पास करून घेऊया, नंबर 1 कॉमा नंबर 2. ठीक आहे, तर यामध्ये आपण काय करणार आहोत, रिटर्न करूयात ह्या दोघांची समेशन, जी काय ॲडिशन असेल ती आपण इथं रिटर्न करूया, नंबर 1 प्लस डॉलर नंबर 2. ठीक आहे, अजून एक सिमिलर फंक्शन आपण तयार करून घेऊया, फंक्शन सबट्रॅक्ट. ठीक आहे, यालाही आपण 2 पॅरामीटर्स घेऊयात, नंबर 1 कॉमा नंबर 2. रिटर्न करूया यांची सबट्रॅक्शन, नंबर 1 मायनस नंबर 2. ठीक आहे, आता हे आपल्याला इथे यूज करायचं आहे. helpers.php फाईल आपल्याला index.php मध्ये यूज करायची आहे. तर नॉर्मली आपण ती कशी यूज करतो, तर आपल्याला रिक्वायर्ड यूज करावं लागतं, रिक्वायर helpers.php. ठीक आहे, आणि आपण काय करणार मग इथे इको करूया, इको ॲड लेट्स से ॲडिशन ॲड नंबर, फर्स्ट नंबर आपण पाठवूया 10, सेकंड नंबर आपण पाठवूया 6. तर या दोघांची टोटल ॲडिशन जी काही येईल ते आपल्याला इथे ते शो करेल. प्लस मी अजून एक कोड ॲड करतो इथे ब्रेक लाईनचा, जेणेकरून ते नेक्स्ट लाईनवरती येईल. आणि सिमिलर वे आपण सबट्रॅक्शनसाठी पण करूया. अजून आपण इथे कुठेही ऑटोलोडचा कन्सेप्ट अजून दाखवलेला नाही आहे. आपण नॉर्मली कसं वर्क करेल ते आपण इथे ॲड करतोय जस्ट. ठीक आहे, आता इथे आपण टाकूया. ठीक आहे, आता हे झाल्यानंतर आपल्याला सर्व्हर रन करायचा आहे आपला. तर तो कसा करणार, PHP -S आणि आपला जो काही पाथ असेल तो लोकल होस्ट 8000. ठीक आहे, इथे एंटर केलं.
आता मी हा पाथ आहे ना इथे कोडवरती प्रिंट करतो. ब्राउझर ओपन करूयात आपण. ओके, ब्राउझरवरती आलो. लोकल होस्ट 8000 आपण इथे प्रिंट करूयात. आपल्याला काय मिळालं इथं, ॲडिशन 16 सबट्रॅक्शन 8, म्हणजे आपला जो कोड आहे तो वर्क झालेला आहे. आता आपण काय करूया, आता ह्याला कंपोजर थ्रू आपण कसं अपडेट करू शकतो ते बघूया. आपण ऑटोलोड कसं यूज करू शकतो इथे. ठीक आहे, तर आपण काय करूया, आपण पहिल्यांदा कंपोजर इनिट करूया. इथे कंपोजर इनिट सगळ्यांना एस 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 करूयात. ठीक आहे, ओके. आपली कंपोजर फाईल इथे जनरेट झालेली आहे. कंपोजर फाईलमध्ये बघूयात. ओके, इथे नेम, ऑटोलोड, ऑथर्स, रिक्वायर्ड अदर थिंग्स आले आहेत. हे PSR4 बाय डिफॉल्ट त्यांनी ॲड केलेलं आहे. आपण याला रिमूव्ह करूया. आता आपल्याला काय हवे, आपल्याला आपली helpers.php फाईल ॲड करायची आहे. तर आपण काय करणार, फाईल्समध्ये येणार, फाईल्स ॲरेमध्ये. इथे आपण ॲड काय करणार, helpers.php फाईलचा पाथ. आता माझा पाथ इथेच आहे कारण माझी फाईल इथं बाहेरच आहे. तर माझी फाईल इथं SRCच्या आतमध्ये असते, तर इथं माझा पाथ असा आला असता, SRC/ असा पाथ माझा आला असता इथे. ठीक आहे, आता माझी बाहेरच आहे म्हणून मी एवढंच ठेवलेलं आहे. आता helpers.php इथे आलेलं आहे. index.php वरती येऊ. आता आपल्याला हे रिक्वायर करायची गरज नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे, रिक्वायर ॲड करायचं आहे, पण आपल्याला ऑटोलोडचं आता रिक्वायर इथे ॲड करावं लागणार आहे. ऑटोलोड फाईलची जी पाथ आहे तो आपल्याला इथं रिक्वायर द्यावा लागणार आहे. तर त्याचा पाथ काय आहे, vendor/autoload.php. ही फाईल वेंडरमध्ये प्रेझेंट असते. ही काय करते की जे काही ऑटोलोडिंग आहे ते इथून मॅप होऊन जातं. तर त्याचा कोड आहे हा. तर आपण काय करणार आहोत, आता आपण कोड चेंजेस केलेत कंपोजरमध्ये, त्यामुळे आपण एकदा कंपोजर डंप ऑटोलोडची कमांड पूर्ण एकदा आपण रन करणार आहोत. कंपोजर डंप ऑटोलोड. आपण जेव्हा ही कमांड रन करतो तेव्हा आपल्या ऑटोलोड फाईल्स ज्या आहेत त्या पुन्हा एकदा रिजनरेट होतात. आणि ते झाल्यानंतर आपण परत एकदा आपला सर्व्हर रन करूया. सर्व्हर रन करून बघूया आपल्याला काय मिळतं. ठीक आहे, आपला सर्व्हर इथे झालेला आहे. आता आपण सर्व्हरची विंडो ओपन करूया. ठीक आहे, विंडोवरती आलो मी. तर रिफ्रेश केलं, काही चेंज झाला नाही. आपल्याला पाहिजे ते आउटपुट मिळतं आहे, म्हणजे आपलं ऑटोलोड हे वर्किंगमध्ये आहे. जर मी ही फाईल कमेंट केली, ठीक आहे, ही फाईल कमेंट केली, एक मिनिट, जर आपण ऑटोलोडचं जी कमेंटेड फाईल होते, जेणेकरून ही फाईल जी आहे ही जर आपण कमेंट केली आत्ता, तर त्याचं वर्किंग कसं होईल ते बघूया आपण. मी काय केलं, ती फाईल कमेंट केली आत्ता. ब्राउझरवरती आलो, ब्राउझरवरती मी रिफ्रेश केलं. आपल्याला काय आलं, फॅटल एरर आली, अनडिफाईन्ड फंक्शन ॲड. मग त्याला ॲड फंक्शनच भेटत नाही आत्ता इथे. ठीक आहे, ते कुठून आहे, कुठे आहे, कुठूनच कळत नाही. त्याला ऑटोलोड वर्क झालंच नाही इथे. का, तर आपण जो कोड होता आपली जी फाईलमध्ये जो आपण ऑटोलोड हे केलं, इन्क्लूड केलं होतं, ते आपण कमेंट केलेलं आहे कोड. आता मग त्याला अनकमेंट करूया पुन्हा एकदा ब्राउझरवरती जाऊया. ब्राउझरवरती आल्यावरती आपण रिफ्रेश केलं की आपल्याला हा कोड भेटला. तर अशा तऱ्हेने आपलं फाईल्स ऑटोलोडिंगचं जे काही कोड आहे तो वर्क झालेला आहे, आणि हे वर्किंग आहे कंपोजर थ्रू. सिमिलर वे आपण क्लासेस, जे जुने क्लासेस आहे ज्यामध्ये आपण नेमस्पेसेस वगैरे यूज केलेले नाही आहेत, लेगसी क्लासेस, तर त्यांच्यासाठीही आपण ऑटोलोड यूज करू शकतो. तर ते ऑटोलोड आपण कसं यूज करू शकतो तर ते आपण आता चेक करूया. मी एक मिनिट इथे डिफरेन्शिएट करण्यासाठी इको टाकून देतो एक.
फाइल्स मॅपिंग मॅप, ठीक आहे, जेणेकरून हे फाईल्सच्या रिलेटेड आहे कोड म्हणून. आणि यानंतर आपण करूयात, इथे जो कोड लिहू आपण असेल तो क्लास मॅपसाठी असेल, ठीक आहे. तर क्लास मॅपसाठी वर्किंग कसं होतं, तर मी आता काय करतो, इथे एक फोल्डर क्रिएट करतो, लेगसी क्लासेस, ठीक आहे. लेगसी क्लासेस म्हणून एक फोल्डर केलं, त्याच्या आतमध्ये एक मी फाईल करतो, ओल्ड फाईल, ठीक आहे, डॉट पी एच पी, ओल्ड फाईल डॉट पी एच पी. आणि इथे आपण एक कोड लिहूया जेणेकरून काहीतरी आपल्याला मिळेल असं. पब्लिक फंक्शन हॅलो, ठीक आहे. सिंपल कोड लिहूयात जेणेकरून जास्त वेळ पण जाणार नाही. रिटर्न करूयात हॅलो फ्रॉम लेगसी कोड क्लास, ठीक आहे. हे एवढं आपण करूयात. हे फाईल झालं. आता आपल्याला जर ते इंडेक्समध्ये यूज करायचं असेल तर आयदर आपल्याला रिक्वायर्ड किंवा इन्क्लूड यूज करावं लागेल किंवा कंपोजर. तर आपण ह्याच्या आधी बघितलेलं आहे की रिक्वायर्ड कसं वर्क करतं. तर आपण डायरेक्टली आता कंपोजरवरती शिफ्ट होऊया. कंपोजरमध्ये आपण क्लासेस कसे यूज करू शकतो विदाउट नेमस्पेसेस जर आपल्याला इन्क्लूड करायचे असतील तर त्यासाठी आपण काय करणार, क्लास मॅप म्हणून एक त्यांचा टाईप आहे तो ॲड करायचा. त्यामध्ये आपल्याला द्यायचा आहे पाथ, की कुठल्या इथून हे आहे लेगसी स्पेलिंग मॅच झालं पाहिजे, लेगसी क्लासेस स्लॅश एवढंच. आता आपल्याला काय करायचं, लेगसी क्लासेस फोल्डरमध्ये जेवढे काही क्लास असतील ते सगळे यामध्ये आले पाहिजेत. म्हणून मी फक्त इथे एवढा स्लॅश देऊन मोकळा करतोय की त्याच्या पुढे जे काय असेल ते सगळे मॅप होऊन जातील ऑटोमॅटिकली, ठीक आहे. तर इथे इंडेक्सवरती येऊयात. इंडेक्स 5 वरती आल्यानंतर आपण इथे कोड लिहूयात, डॉलर ओल्ड क्लास न्यू ओल्ड फाईल, ठीक आहे, डॉलर ओल्ड क्लास हॅलो. एवढं आपण प्रिंट करून बघूया की प्रिंट होतंय की नाही, ठीक आहे. आता आपल्याला ब्राउझर ओपन करायचा आहे. तर आपण ब्राउझरवरती जाऊयात. ब्राउझरवरती आपण आलो आहोत. आपण इथे रिफ्रेश मारूया. रिफ्रेश केल्यानंतर आपल्याला काहीतरी एरर आली, ओल्ड फाईल नॉट फाउंड, ऑटो लोडिंग. ओके, तर याचं कारण हे आहे बेसिकली की आपण कंपोजरमध्ये नवीन क्लास मॅपचा टाईप तर ॲड केला, पण आपण कंपोजर ऑटोलोड डंप नाही केलं. तर आपल्याला ते करावं लागेल. तर त्यासाठी आपल्याला ऑटोलोड डंप करूया एकदा आणि पाहूया की आपला कोड पुन्हा एकदा वर्क होईल की नाही. ठीक आहे. तर तुम्ही कोड बघताय की मी इथे पुन्हा एकदा ते कंपोजर डंप ऑटोलोड केलेला आहे आणि पुन्हा एकदा कोड रन केलेला आहे. पुन्हा एकदा ब्राउझरवरती येऊया. ब्राउझरवरती रिफ्रेश करूयात. क्लास मॅपमध्ये आपल्याला कोड दिसत नाही आहे. तर याचं कारण आहे की आपण इथं इको स्टेटमेंट ॲड केलेलं नाही आहे. तर index.php वरती आपण डायरेक्टली हॅलो केलं, आपण इथं इको स्टेटमेंट नाही केलं. जोपर्यंत इको किंवा प्रिंट करत नाही तोपर्यंत ते प्रिंट होणार नाही. तर हे प्रिंटिंग फंक्शन्स आहेत PHPचे. आता मी तुम्हाला कोडवरती येतो. पुन्हा एकदा कोडवरती आलो. तुम्ही कोड जर बघितलात तर मी इथं इको आता ॲड केलेला आहे, इको, ठीक आहे. इको ॲड केल्यानंतर आता आपण ब्राउझरवरती जाऊयात. पुन्हा एकदा ब्राउझरवरती आलो आणि पुन्हा एकदा रिफ्रेश केलं. तर त्यांनी काय केलं, हॅलो फ्रॉम लेगसी कोड, ठीक आहे. म्हणजे आपला क्लास मॅपिंगचे फंक्शन्स आता वर्क करतात इथे. तर हे झालं क्लास मॅप टाईपच्या ऑटोलोडिंगचं वर्किंग. आता थर्ड आहे PSR4, जो की वाईल्ड यूज होतो आणि मॉडर्न वे
ऑफ ऑटोलोडिंग आहे ते. तर त्यासाठी आपण एक कोड करूया. तर बेसिकली PSR4 नेमस्पेसेस यूज करतं मॅपिंगसाठी. तर नेमस्पेसेस आणि आपला जो काही फाईलचा पाथ असेल तो एक्झॅक्ट मॅच झाला पाहिजे इथे, तेव्हाच ते प्रॉपरली वर्क करतं. आता ते आपण बघूयात. ठीक आहे, आता आपण पुन्हा एकदा कंपोजरमध्ये येऊयात. कंपोजरमध्ये आपण PSR4 आता त्याला की व्हॅल्यू पेअरमध्ये आपण द्यावं लागतं. जे काही व्हॅल्यूज आहेत, पाथ वगैरे आहेत, तर आपल्याला काय करायचं, ॲप म्हणून आपण एक एंट्री पॉईंट घेऊया. तो एंट्री पॉईंट चेक करेल SRC फोल्डरमध्ये. ठीक आहे, SRC फोल्डरमध्ये तो चेक करेल कोडसाठी. स्लॅशेस चेक केले पाहिजेत. स्लॅशेस जर चुकीचे आले तर तो वर्क करणार नाही. ठीक आहे, SRC मध्ये आपण एक कंट्रोलर ॲड करूया. कंट्रोलर फोल्डर, आणि ह्या कंट्रोलर फोल्डरमध्ये एक फाईल ॲड करूया, होम कंट्रोलर. सॉरी, बहुतेक ब्राउझर ओपन होतं इथे, ब्राउझरचीच विंडो ओपन आहे, त्यामुळे कोड काही तुम्हाला दिसला नाही आत्तापर्यंत मी काय केलेलं आहे. तर मी पुन्हा एकदा सांगतो मी काय काय केलं. तर कंपोजरमध्ये मी आलो. कंपोजरमध्ये जिथे आपलं क्लास मॅप होतं, क्लास मॅपच्या तिथे मी PSR4 साठी पण एक एंट्री ॲड केली. तर ही एंट्री ॲड करताना की आणि पाथमध्ये दिलेली आहे. तर ॲप नावाच्या एंट्री पॉईंटसाठी आपण त्याचा सोर्स जो आहे तो SRC दिलेला आहे. इथे जे SRC आपला पाथ आहे. SRC मध्ये मी कंट्रोलर नावाचं एक फोल्डर क्रिएट केलं, आणि ह्या कंट्रोलरमध्ये एक होम कंट्रोलर म्हणून मी एक फाईल क्रिएट केली. तर आत्तापर्यंत एवढं मी केलेलं होतं. तर आता आपण पुन्हा एकदा पुढे जाऊया. PHP मध्ये आपल्याला इथं नेमस्पेस क्रिएट करायचं आहे. ठीक आहे, तर नेमस्पेस ॲप स्लॅश कंट्रोलर. ठीक आहे, हा आपला नेमस्पेस क्रिएट झालेला आहे. क्लास होम कंट्रोलर, यामध्ये आपण एक फंक्शन घेऊया इंडेक्स म्हणून. ठीक आहे, ते जास्त का नाही, ते एक प्रिंट करेल जस्ट एक कोड, रिटर्न वेलकम टू होम कंट्रोलर. ठीक आहे, हा कोड एकदा झाला. इंडेक्समध्ये येऊयात. इथे आपल्याला तो यूज करायचा आहे. तर आपण काय करूया, एक ऑब्जेक्ट क्रिएट करूया होम म्हणून. ऑब्जेक्ट असेल ॲप कंट्रोलर स्लॅश होम कंट्रोलरचा. ठीक आहे, आता हे ॲप स्लॅश कंट्रोलर काय आहे, तर बेसिकली काय आहे की हे कसं वर्क करतं, मी त्याचा एक जस्ट तुम्हाला एक ॲनॉलॉजी समजून सांगतो. तर त्याची ॲनॉलॉजी अशी आहे, एक मिनिट. तुमचा घराचा पत्ता लेट्स की महाराष्ट्र, पुणे, कोथरूड, आणि फ्लॅट नंबर जो काय असेल 101 असा असतो. तसंच PHP मध्ये काय करतं की ॲप कंट्रोलर्स होम कंट्रोलर असा पत्ता नेमस्पेस असतो, आणि कंपोजरला सांगितलं जातं की ॲप म्हणजे SRC मध्ये शोध, असं वर्किंग असतं याचं. ठीक आहे, तर इथे आपण काय करणार आहोत, आता हे ऑब्जेक्ट क्रिएट केलं आहे. आता होम ने इंडेक्सला कॉल करूया, इंडेक्स फंक्शन जे आहे त्याला कॉल करूया. हे सगळं झालं. आता आपण अजून काय केलं नाही आहे, आपण कंपोजर ऑटोलोड केलेलं नाही आहे. कंपोजर डंप ऑटोलोड आपल्याला करावं लागेल. ठीक आहे, हे एकदा झालं. ठीक आहे, आपण केलेलं आहे आता ते. आता आपण पुन्हा एकदा आपला सर्व्हर चालू करूयात. सर्व्हर चालू केला की आता आपण ब्राउझरवरती येऊयात. ब्राउझरवरती आपला कोड कसा दिसेल आता पाहूयात आपण. इथे आलो, इथे मी रिफ्रेश केला. रिफ्रेश केल्यानंतर तुम्हाला इथे दिसतंय की PSR4 मॅप. ठीक आहे, आता कोड आता नीट दिसत नाही, आपण थोडेसे चेंजेस करूया त्यामध्ये.
इथे इको, ठीक आहे, इथे इको ॲड केलं. इथे हॅलो फंक्शनमध्ये मी आलो. हॅलो फंक्शनमध्ये मी इथे थोडंसं नेक्स्ट लाईनसाठी बी आर ॲड करतो. ठीक आहे, इंडेक्सेसमध्ये पण आपण जाऊयात. इथेही आपण बी आर ॲड करू, म्हणजे जेणेकरून जो कोड आहे तो थोडासा आपल्याला विजिबल व्यवस्थित होईल. ठीक आहे, मी काही ठिकाणी जे कोड्स ॲड केलेले आहेत, बी आर ॲड केलेला आहे. इथे इंडेक्सेसमध्ये बी आर ॲड केलेला आहे, इंडेक्समध्ये बी आर ॲड केलेला आहे लास्टला, आणि ओल्ड फाईलमध्ये पण जिथे लास्टला प्रिंट ओल्ड क्लासेस नंतर बी आर ॲड केलेला आहे, जेणेकरून आपल्याला जो कोड दिसणार आहे तो प्रॉपरली दिसेल. आणि जिथे मी इको स्टेट ॲड केलं नव्हतं ते इको ॲड केलेलं आहे. ठीक आहे, आता आपण ब्राउझरवरती चेक करूया की कोड कसा दिसतोय. ठीक आहे, ब्राउझरवरती येऊयात. रिफ्रेश केला तर तुम्ही बघितलं वेलकम टू होम कंट्रोलर, म्हणजे आपल्याला PSR4 मॉडेल हे आपल्याला ऑटोलोड करून मिळालेलं आहे इथे प्रॉपरली. म्हणजे ह्या तिन्ही टाईप्स प्रॉपरली वर्क करत आहेत. आपले ॲडिशन वर्क करत आहे, म्हणजे जेणेकरून मॅप फाईल्समधलं जे ॲडिशन फंक्शन आहे, सबट्रॅक्शन फंक्शन आहे, ओल्ड लेगसी क्लासेस आपण क्लास मॅपनी यूज करतो, त्याचाही आपण इथे कसा कोड आहे तो पाहिलेला आहे. तर अशा तऱ्हेने आपण प्रॉपरली ऑटोलोडिंग फंक्शनॅलिटी कशी वर्क केली जाते कंपोजर यूज करून, तर ह्याचं आपण एक डेमॉन्स्ट्रेशन इथं करून दाखवलेलं आहे. तर मला असं वाटतं की तुम्हाला हे समजलं असावं. जर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ह्याच्यावरती, कुठल्याही गोष्टी जर माझ्याकडून राहिल्या असतील तर त्याही तुम्ही मला सजेस्ट करू शकता. तर याच्यामध्ये अजून काही सांगायचं राहिलं असेल माझ्याकडून तर तुम्ही ॲड करा त्यामध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं PHP मध्ये ऑटोलोडिंग म्हणजे काय, आणि फाईल्स, क्लास मॅप आणि PSR4 यांचा वापर कसा करायचा. आता तुमच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही कंपोजरचा स्मार्टरित्या वापर कसा करू शकता हे तुम्हाला कळलेलं आहे, आणि तुमच्या डेव्हलपमेंटही फास्ट होऊ शकते यामुळे. तर बेसिक आयडियोलॉजी याच्यामागे हेच होती की लोक नेमस्पेस म्हणजे काय आहे, नॉर्मल वर्किंग सगळे सांगतात, पण त्याचा ॲक्च्युअल इंडस्ट्री लेवलला वर्क कुठे होतो तर हे कळलं पाहिजे. कंपोजरमध्ये त्याचा यूज कसा होतो हे समजलं पाहिजे. तर हेच माझं काम, माझं मेन उद्देश इथं होता की तुम्हाला समजला पाहिजे. तर मला असं वाटतं की तुम्हाला ते समजलं असावा. तर मला तुमच्या प्रतिक्रिया सांगा, तुम्हाला ते समजलं आहे की नाही, आणि नेक्स्ट टॉपिक जर तुम्हाला वाटत असेल कुठला घ्यावा तर तुम्ही तो कमेंटमध्ये नक्कीच सांगावा. धन्यवाद. अशा अजून टॉपिकसाठी कोड इन मराठीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया.